नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातला पाठ शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे माझे कष्ट वाया जाणार नाहीत. प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगुळकर यांच्या करुणाष्टक या आत्मकथनपर कादंबरीतील हा भाग आहे. बालपणीच्या हलाखीच्या परिस्थितीचे वर्णन त्यात केले आहे. तसेच त्यांच्या आईचा आशावाद व आईचे मुलांसाठी सर्वार्थाने जगणे आपल्याला पाहावयास मिळते. येई जी म्हणजे दर आठवड्याच्या गुरुवारी पीठ मागण्यासाठी तो ओढा ओलांडून गावात काही 10 घरे मागे. त्यात आमचेही एक घर असे. 4 सामान्य गोसाव्यांच्या अंगात असतो तसलाच भगवा पोशाख त्याचाही असे. पण एका बाबतीत मात्र वेगळा होता. तो आपल्या हातात भोपळ्याचा कटोरा धरून नुसता उभा राही. ताई, माई म्हणून हाका मारीत नसे. काही मग भोलानाथचा गजर करीत नसे. तो मुकाट्याने येई आणि मुकाट्याने अंगणात उभा राही. आत बाहेर करता करता कुणाचे जेव्हा लक्ष जाईल तेव्हा त्याच्या कटोल्यात पिठाची बुचकुली पडे. ते पडले की आशीर्वाद रूप असे काही मिशातल्या मिशात पुटपुटत पायांतल्या खडावा वाजवत तो चालू लागे. भिक्षा मागण्याच्या या पद्धतीबद्दल आई मतभेद व्यक्त करी. पीठ घालता घालता एकदा ती त्यालाच बोलली, तुझं तोंड बंद का ठेवतोस? मुकाबिक आहेस का? अरे, न बोलता तिन्ही त्रिकाळ असा अंगणात उभा राहिलास तरी कुणी तुला वाढणार नाही. गोसावी हसला आणि निघून गेला. त्यानंतर आला म्हणजे थोडा वेळ वाट पाही आणि मग माई माई अशा हाका मारी. असाच एकदा तो आल्यावर आईने त्याला जोत्यावर बसायला सांगितले. माझे वडील कामासाठी राजधानीच्या गावी जाऊन 1.5 महिना उलटला होती. दरम्यान आईने फार हलाखी सोसली होती. उधारपाधार, उसनवारी असं किती काळ चालणार? गोसावी बसला तेव्हा चौकटीला हात देऊन आई उंबऱ्यात उभी राहिली. म्हणाली, बाबा, तुला बायका पोरं आहेत का? नाही माई, मी एकटा आहे. एवढं पीठ मागतोस तेवढं सगळं खातोस का? थोडं खातो, बाकी साठवतो, पाण्याला विकून टाकतो. या खुलाशावर आई थोडी गप्प राहिली. तिने आपली सगळी शक्ती एकवटली आणि म्हणाली, माझ्या घरात आज पीठ नाही. पोरं भुकेली आहेत. वाण्याला घालतोस ते पीठ मला घाल. गोसावीला वाटले ही बाई थट्टा करतीये. कपाळावर ठळक कुंकू असलेला तिचा काळा सावळा चेहरा गंभीर होता. गंभीर नव्हे तर त्यावर वेदनाही होती. वेदनाही होती. या गोसाव्याने 10 घरचे मागून आणलेले पीठ भुकेल्या मुलांना खाऊ घालणे ही गोष्ट तिला फार लाजिरवाणी वाटत असली पाहिजे. संसाराचे असारपण जाणवलेला तो भगवा माणूसही 4 लेकरांच्या आईची ही मागणी बघून हलला. त्याचा निबर चेहरा झाकोळून गेला. हा माई, एवढंच बोलून तो उठला, चालायला लागला. आई कुठेतरी पाहत उंबऱ्यात उभी राहिली आणि मग कुठेतरी बघत बसून राहिली. तिची ही कुठेतरी लागलेली दृष्टी मला अगदी स्पष्ट आठवते. अनेक वेळा तिला अशी एकटक बघत बसलेली मी पाहिली आहे. आपल्या सुखी बालपणाकडे, आईबापांच्या सावलीत होती त्या दिवसांकडे ती पाहत असेल का? नाही, मला वाटते ती त्या भूतकाळात जात नव्हती. तो तिने केव्हाच गंगार्पण केला होता. ती वर्तमान काळात आहे असंही त्या बघण्यावरून वाटत नसे. खात्रीने ती पुढचे पाहत होती. आणखी 25-30 वर्षापुढे जाऊन मोठ्या झालेल्या मुलांचे कर्तृत्व ती बघत असावी. मुलांचे भरले संसार तिला दिसत असावेत. सर्वत्र सुख आहे, समृद्धी आहे अशा काळात ती मनानं फिरत असावी. त्या बघण्यावरून असाच तर्क होई. तासाभरानं मठबुवा परत आला. पांढऱ्या कापडाची भली मोठी थैली त्याने पीठ भरून आणली होती. ती उंबऱ्यावर ठेवून तो म्हणाला, घे माई, जेवू देत तुझी मुलं. भानावर येऊन आई जागची उठली. तिने ते पीठ घेण्या अगोदर म्हटलं, बाबा रे, याचे पैसे द्यायला हवेत, पण त्या आज माझ्यापाशी नाहीत. पुढं देन, चालेल का? आईच्या तोंडाकडे बघून गोसावी म्हणाला, सावकाश दे. गोसावीच्या भलेपणानं वितळून जाऊन आई बोलली, काळ काही राहत नाही. उद्या माझी मुलं लहानाची मोठी होतील. 4 मुलांचे 8 हात मिळवू लागतील. माझं घर भरेल. दुसऱ्याला उचलून काही देण्या इतकी शक्ती माझ्यापाशी येईल. जगलास वाचलास तर माझी मुलं तुझ्या उपकाराची फेड करतील. गोसावीला काय वाटलं कोण जाणे, पण तो गंभीरपणे म्हणाला, अशी बळकट आशा मनात ठेवू नकोस. काही वेगळंही घडेल. नाही घडणार. बाबा रे, माझे कष्ट कसे वाया जातील? मुळीच जाणार नाहीत.
हे तिचे निश्चयाचे बोलणे ऐकल्यावर गोसावी आणखीन काही भविष्यवाणी बोलला नाही. गप्प बसून राहिला आणि मग निघून गेला. सगळा दिवस आई कुणाशी धड बोलली नाही. दुपारचा स्वयंपाक करून तिने आम्हाला जेवू घातले. स्वतः जेवली नाही. आठवड्यातले 3 वार ती उपवास करायची, पण आज कसल्याही उपवासाचा वार नसतानाही ती जेवली नाही.